श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपला आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपले मुख्यतः प्रमुख येतात ते म्हणजे मार्गशीर्षचे गुरुवार. हे मार्गशीर्षचे गुरुवार आपण हे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी करत असतो. हे बघा, लक्ष्मी कोणाला नको, तुम्हाला मला सगळ्यांनाच आपल्याला लक्ष्मी हवी, तर ती अखंडपणे आपल्या घरात नांदावी, ती स्थिर राहावी यासाठी आपण रोज धडपड करत असतो. पण हे महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत हे तर आपण करतच असतो, पण त्यासोबत आपल्याला काही छोट्या मोठ्या सेवा देखील करायच्या असतात. तर त्या सेवा काय आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर आपल्याला मुख्यतः सकाळी गुरुवारी उठल्यावर आपल्याला प्रमुख म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर आता हे हळदीचं लेपन कसं करायचं यावरती मी तुम्हाला सविस्तरपणे एक व्हिडिओ केलेला आहे. तरी देखील मी तुम्हाला इथे मी ते डिस्क्रिप्शनमध्ये देईल, पण तुम्हाला आता मी इथे शॉर्टमध्ये अगदी सांगते आहे, थोडक्यात माहिती इथे. तर हळदीचं लेपन करताना आपल्याला हळदमध्ये गोमूत्र टाकून आपल्याला ते मिक्स करून आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर त्याचं लेपन करायचं आहे. आणि हळद आणि त्यामध्ये कुंकू टाकून आपल्याला तिथे स्वस्तिकही काढायचं आहे. हळद, गोमूत्र आणि कुंकू मिक्स करून आपल्याला त्याच्यावरती स्वस्तिक देखील त्या हळदीचं लेपन झाल्यावर काढायचं आहे आणि तिथे एक दिवा लावून त्याची पूजा करायची आहे. तर ते कारण पूर्वी बघा पूर्वी सडा सारवण करत होते. तर आता आपले सिमेंटचे घरं झाले त्यामुळे आपण सडा सारवण तर करू शकत नाही, पण गोमूत्रामध्ये जी काही पवित्रता आहे, जी काही शुद्धता आहे, त्यामुळे आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती बाहेर फेकल्या जाते आणि आपल्या घरामध्ये ही जेव्हा आपल्या घरातून नकारात्मकता ही बाहेर जाईल तेव्हाच आपल्या घरामध्ये लक्ष्मी देवीचा वास होईल. त्यासाठी आपल्याला ती काही नकारात्मकता आपल्या घरातून निघून जावी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास व्हावा यासाठी आपल्याला हे हळदीचं लेपन करायचं असतं. तर आता हळदीचं लेपन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. तर आपल्याला सकाळी उठल्या आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हे हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर आपण जेव्हा पण महालक्ष्मी देवीची पूजा मांडणी करू, मी तर तुम्हाला सांगेल की शक्यतो तुम्हाला जमत असेल ना तर महालक्ष्मी देवीची व्रताची तुम्ही जर पूजा मांडणी करणार असाल तर ती शक्यतो सकाळीच करा. हे बघा, सकाळी पूजा मांडणी केल्याने काय होतं, तर त्या पूजा आपण जेव्हा पण कुठली पूजा मांडणी आपल्या घरामध्ये बघतो तेव्हा आपल्याला खरंच किती सकारात्मकता वाटते आणि त्याच सकारात्मकता ऊर्जा, त्या सकारात्मकता लहरी आपल्याला ह्या दिवसभर मिळत असतात. ती स्पंदनं आपल्याला दिवसभर मिळत असतात. त्यामुळे शक्यतो संध्याकाळी न करता ही गुरुवार व्रताची पूजा मांडणी ही सकाळीच करा. भलेही तुम्हाला जर वेळ नसेल, आता काही ऑफिसला जातात वगैरे तर त्यांना हे जमत नाही, पण तुम्ही सकाळी पूजा मांडणी करून ते संध्याकाळी त्याची पोथी वाचली तरी देखील चालेल. पण मी तर सांगेल तुम्ही पूजा मांडणी ही सकाळीच करा. त्यानंतर ती पूजा मांडणी झाली की आपल्याला इथेच थांबायचं नाही, आपल्याला अजून थोड्याफार काही सेवा करायच्या आहेत ज्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये ही स्थिर राहिली पाहिजे, आपल्यावर प्रसन्न झाली पाहिजे. आणि हाच महिना आणि हेच गुरुवार असतात जेव्हा आपल्याला माता लक्ष्मीला हे प्रसन्न करून घ्यायचे असतात. तर आपल्याला सर्वात प्रथम माता लक्ष्मीला सगळ्यात आवडती म्हणजे भगवान विष्णूची सेवा करायची आहे. तर भगवान विष्णूंची सेवेमध्ये सर्वात मुख्य काय येतं, तर आपल्याला भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये हे विष्णू सहस्त्रनाम याचा पाठ करायचा आहे, विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे. जर भलेही ते मोठं आहे मला माहीत आहे, पण तुमच्याकडनं जर वाचणं नाही झालं तर कमीत कमी ते ऐका तरी, ते श्रवण तरी करा. तुम्ही यूट्यूबवर लावून ते ऐकू शकता. आणि आपल्याला विष्णू गायत्री मंत्राचा देखील एक माळ जप करायचा आहे. एक माळ जप नाही झाला तर कमीत कमी तुम्ही 16 वेळेस तरी त्याचा जप करा. हे बघा,
जिथे भगवान विष्णूची सेवा केली जाते ना, तिथून महालक्ष्मी कधीही जात नाही. त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम ही भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे. वाचणं नाही झालं तर कमीत कमी ते ऐका तरी, आणि आपल्याला विष्णू गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची काय सेवा करायची आहे, तर आपल्याला श्रीयंत्रावर हे कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीयंत्रावरती आपल्याला श्रीसूक्तमचा पाठ करून आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं. तर श्रीसूक्तम तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकात हे मिळून जाईल. तर ते 16 वेळेस म्हणून आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं असतं. त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम, जे मार्गशीर्ष गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत आहेत, त्याच्या मागेच आपल्याला श्री महालक्ष्मी अष्टकम देखील आहे. तर ते आपल्याला 16 वेळेस म्हणायचं आहे. जर तुमच्याकडून 16 वेळेस नाही म्हणणं झालं तर कमीत कमी एकदा तरी तो म्हणण्याचा प्रयत्न करा. जास्त काही नाही, तुम्हाला 1 मिनिट लागेल, त्याच्यावर लागणार नाही. तर आपल्याला ते महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि महालक्ष्मी देवीचा मंत्र म्हणायचा आहे. तर लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तो मी तुम्हाला आता सांगते. लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आणि विष्णू गायत्री मंत्र आहे की ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा विष्णू गायत्री मंत्र आहे. आणि महालक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हे दोनही मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल. तर या मंत्रांचा एक माळ तुमच्याकडून जप झाला तर अतिउत्तम, पण कमीत कमी ते 16 वेळेस म्हणण्याचा तरी प्रयत्न करा. 16 वेळेस तरी त्याचा जप करा. त्यानंतर आपल्याला सकाळ संध्याकाळ हे बघा, तसं तर हे रोज नियमितपणे लावायचा असतो, पण तुम्ही जर लावत नसाल तर कमीत कमी मार्गशीर्ष महिन्यात तरी रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला तुळशीला आणि घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर दिवा लावायचा आहे. आपल्याला सेवा ही आपली यथाशक्ती यथाभक्ती ही करायची असते. आपल्याकडून जेवढी जास्तीत जास्त सेवा होईल तेवढी प्रयत्न करा करण्याचा. त्यामधून काही कोणाचं वाईट होणार नाही आहे, झालं तर खूपच चांगलं होईल. त्यामुळे आपल्याला भरभरून महालक्ष्मीची सेवा करायची आहे. किमान गुरुवारी तरी ही सेवा करायची आहे. आणि ही सेवा तर आपल्याला करायचीच आहे, पण आपले नित्यसेवा जी असते स्वामी महाराजांचे श्री स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय आणि स्वामी समर्थ जप, स्वामी समर्थांच्या माळी, हे तर आपल्याला करायचंच आहे. ती आपली नित्यसेवा, कुठलीही सेवा करताना आपली नित्यसेवा आपल्याला सोडायची नाही. तर अशा प्रकारे आपल्याला या सर्व सेवा गुरुवारी करायच्या आहेत. तर तुम्हाला जर एवढ्या करणं शक्य झालं तर नक्की करा, आवर्जून करा. पण नाहीच शक्य झालं ना तर कमीत कमी एकदा तरी वाचण्याचा प्रयत्न करा, एकदा तरी म्हणण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला म्हणणं पण शक्य झालंच नाही, वाचणंही शक्य झालंच नाही, तर कमीत कमी ते यूट्यूबवर लावून एकचित्ताने शांत मनाने ऐका तरी. ते ऐकल्याने सुद्धा आपल्याला खूप मोठा अनुभव येईल. मार्गशीर्ष गुरुवारी जर आपल्या घरी कोणी पूजा मांडणी करताना किंवा आपल्या अचानक कोणी पाहुणे आले किंवा आपल्या घरी कोणी सुवासीन आली तर तिला देखील आपण हळद कुंकू लावून हातावर काहीतरी गोड देऊन किंवा चहा वगैरे घेऊनच पाठवा. कारण आपल्या पूजा मांडणीच्या वेळेस आलेली व्यक्ती ही लक्ष्मी स्वरूप असते. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की तिला लक्ष्मी स्वरूप मानून तिला हळदी कुंकू आणि चहा दूध जे काही घेईल किंवा नाहीच काही तर कमीत कमी साखर देऊन तरी पाठवा, तिची परतणी करा. त्याचबरोबर तुम्हाला जर अक्कलकोटचं स्वामी समाधी मंदिराचे रोज दर्शन घेण्याची इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता स्वामी समर्थ समाधी मंदिराची प्रातःकाळची महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे अक्कलकोटचं स्वामी समर्थ समाधी मंदिराचं वस्त्र अलंकार महापूजा दर्शन आणि
वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थानचं वस्त्र अलंकार महापूजा दर्शन याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते. त्याचबरोबर त्याच्यानंतर लगेचच आपल्याला स्वामी समर्थांचा सुविचार किंवा संदेश जो आपल्याला एक आपले जे काही जीवनातले दुःख असतात ते सर्व हरून एक आपल्याला आशादायी किरण देतील असा सुविचार आणि स्वामींचा संदेश मी देखील त्याच्यानंतरच लगेचच 9:30ला याच यूट्यूब चॅनलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये आपली हे दोन्ही व्हिडिओ पोस्ट करत असते. तर तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर नक्की संध्याकाळी 9:30ला आपल्याला या यूट्यूब चॅनलला भेट द्या. तर झालेली सेवा मी स्वामी मायांच्या चरणी आणि आई माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.